विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर मध्ये आपले खूप खूप स्वागत। कोविड-19च्या या सद्यस्थितीत आपल्या शाळा बंद असल्या तरी आपले ऑनलाईन शिक्षण चालूच आहे आणि गेले वर्षभर आपण हा ऑनलाईन अभ्यास करत आहोत। त्याचसाठी आपली शिक्षणाची गती कमी होऊ नये म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिका व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून काही व्हिडिओंची निर्मिती करण्यात आलेली आहे। मी निलिमा कदम, आपली व्हर्च्युअल शिक्षिका। आजचा घटक आपण बघणार आहोत। इयत्ता 5वी परिसर अभ्यास भाग 1, वस्त्र आपली गरज, क्लोथ्स आवर नेसेसिटी। मित्रांनो, प्रत्येक सजीवाला जगण्यासाठी काही मूलभूत गोष्टींची गरज असते। तर प्रत्येक सजीवाला जगण्यासाठी अन्न, हवा, पाणी याची गरज असते। परंतु आपण जर मानव प्राणी घेतला तर मानव प्राण्याला अन्न, हवा, पाणी या मूलभूत गोष्टींबरोबरच वस्त्र आणि निवारा यांची सुद्धा गरज असते। म्हणजेच आपल्या मूलभूत गरजा, व्हॉट इज माय बेसिक नीड्स। सो शेल्टर म्हणजेच निवारा, फूड अन्न, हवा एअर, वॉटर म्हणजेच पाणी आणि क्लोथिंग म्हणजेच वस्त्र। तर वस्त्र ही सुद्धा मनुष्य प्राण्याची एक महत्त्वाची मूलभूत गरज आहे। याबद्दल आपण आज माहिती करून घेणार आहोत। आपल्या पृथ्वीवर आपण बघितलं की ठिकठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचं हवामान आढळून येतं। तर ऋतू मागून ऋतू हे चक्र चालू असतं। तो उन्हाळा, उन्हाळ्यानंतर येतो तो पावसाळा, पावसाळ्यानंतर येतो तो हिवाळा। तर अशा प्रकारे हवेतील बदलामुळे वर्षाचे 3 भाग पडतात आणि त्यांनाच आपण ऋतू असं म्हणतो। तर या ऋतू बदलामुळे उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा एका मागोमाग एक असे हे 3 ऋतू येतात आणि यालाच आपण ऋतुचक्र असं म्हणतो। तर क्रमाक्रमाने एकामागून एक ऋतूंचं येणं याला ऋतुचक्र असे म्हणतात। तर ऋतूनुसार आपण वेगवेगळे कपडे घालतो। तर प्रामुख्याने आपण आपल्या भारताचा विचार केला तर आपल्या भारतात प्रामुख्याने उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे 3 ऋतू आढळून येतात। मग उन्हाळ्यामध्ये, हिवाळ्यामध्ये आणि पावसाळ्यामध्ये तेच कपडे आपल्याला चालू शकतील का? नाही। तर ऋतूनुसार आपल्याला वेगवेगळे कपडे वापरावे लागतात। काही ठिकाणी खूप थंडी असते, बर्फ पडतो। बघा या ठिकाणी तुम्हाला दिसतंय बर्फ पडतो। या ठिकाणी संपूर्ण अंग आपलं झाकलं जाईल असे कपडे वापरावे लागतात। तर काही ठिकाणी प्रचंड उन्हाळा असतो, त्या ठिकाणी आपल्याला पांढऱ्या रंगाचे सुती कपडे वापरावे लागतात। तर पावसाळ्यामध्ये आपल्याला पावसापासून संरक्षण होतील असे कपडे वापरावे लागतात। ऋतूनुसार कपड्यांमध्ये कसा कसा बदल होतो बघा। उन्हाळ्यामध्ये प्रामुख्याने सुती कपडे वापरले जातात, जेणेकरून आपल्याला जो काही घाम येतो तो घाम त्या कपड्यांमध्ये शोषला जाईल। त्याचबरोबर उन्हाळ्यामध्ये प्रामुख्याने पांढऱ्या रंगाच्या कपड्यांचा जास्त वापर केला जातो, कारण पांढरा रंग हा उष्णता शोषून घेत नाही, उष्णता बाहेर फेकतो, रिफ्लेक्ट्स हीट, आणि त्यामुळे उन्हाळ्यात काळ्या रंगाचे कपडे न वापरता पांढऱ्या रंगाचे तसंच सुती कपडे वापरले जातात।
तर पावसाळ्यामध्ये आपण प्रामुख्याने रेनकोट, गमबूट, छत्री, जेणेकरून आपण भिजू नये यासाठी हे अशा प्रकारे प्लास्टिक किंवा लवकर सुकणारे असे नायलॉनच्या कपड्यांचा आपण पावसाळ्यात वापर करतो. तर हिवाळ्यामध्ये प्रामुख्याने लोकरीच्या कपड्यांचा वापर केला जातो, जेणेकरून आपल्या शरीरामध्ये उष्णता निर्माण व्हावी आणि आपल्याला बाहेरील तापमानाचा आपल्या शरीरावर परिणाम होऊ नये. उष्णते आपल्या शरीराला जास्तीत जास्त उष्णता मिळावी यासाठी लोकरीच्या कपड्यांचा हिवाळ्यामध्ये वापर केला जातो. आता हे विविध प्रकारचे कपडे बघा, आपल्याला जाहिरातीमध्ये सुद्धा असंख्य कपडे दाखविले जातात आणि मग ते बघितलेले कपडे आपल्याला घ्यावंसं असं वाटतं. कपड्यांची विविधता आपल्या समोर असते. बघा, विविध प्रकारचे कपडे आपल्या समोर असतात. या कपड्यांच्या बरोबरीनेच काही विविध आपल्याला वस्तू किंवा दागिने सुद्धा असतात. मग आपल्या मूलभूत गरजा कोणत्या, म्हणजे बेसिक नीड्स कोणत्या आणि ज्या गोष्टी आपल्याला हव्याशा वाटतात त्या कोणत्या. बघा, ज्या वेळेला आपण आता बघितलं की उन्हाळ्यामध्ये घालणारे कपडे, पावसाळ्यात घालणारे कपडे, हिवाळ्यात घालणारे कपडे, हे आपण कपडे वापरतो. परंतु बालमित्रांनो, आपल्या अवतीभोवती अशीही काही लोक आहेत, मुलं आहेत की त्यांना या मूलभूत गरजा म्हणजे अंग झाकण्यापुरते सुद्धा कपडे मिळत नाहीये. मग बेसिक नीड्स आणि वॉन्ट्स म्हणजेच आपल्या मूलभूत गरजा आणि आपल्याला अधिकच्या असलेल्या काही गरजा या कोणकोणत्या आहेत. तर बघा, आपल्याला मूलभूत गरजा म्हणजे आपल्याला अन्न पाहिजे, अंग झाकण्यापुरते कपडे, झोपण्यासाठी आपल्याला अंथरूण, शिक्षण या आपल्या झाल्या मूलभूत गरजा. आणि आपल्याला अधिकच्या असलेल्या आवश्यक गरजा म्हणजेच घड्याळ, फोन, काही वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू, दागिने ह्या आपल्या झाल्या आपण निर्माण केलेल्या गरजा किंवा आपण निर्माण केलेल्या त्या वस्तू. या मूलभूत गरजा नाहीयेत, तर आपण मनुष्याने निर्माण केलेल्या या गरजा आहेत. मग काही वस्तू म्हणजेच बघा, आपण गळ्यामध्ये घालण्यासाठी विविध प्रकारचे दागिने, विविध प्रकारच्या चपला, घड्याळं, पट्टे, विविध प्रकारचे कपडे, रात्री झोपण्यासाठी वेगळे, उन्हाळ्यात वेगळे, पावसाळ्यात वेगळे, हिवाळ्यात वेगळे, स्विमिंगला जाण्यासाठी, पोहण्यासाठी जाण्यासाठी वेगळे, समारंभासाठी जाण्यासाठी वेगळे, असे असंख्य कपडे आपल्याकडे असतात. तसंच त्याच्या बरोबरीने घालणारे काही मॅचिंग वस्तू सुद्धा आपल्याकडे असतात. मग या वस्तूंची गरज नसताना त्या हव्याशा वाटणे यालाच हव्यास असे म्हणतात. तर बघा, वॉन्ट्स आणि नीड्स. वॉन्ट्स म्हणजेच आपल्याला गरज नसताना त्या वस्तू आपण घेत असतो आणि नीड्स म्हणजेच आपल्याला शिक्षण किंवा अन्न हे आपल्याला आवश्यक आहे, अंग झाकण्यापुरते कपडे आवश्यक आहेत, ह्या आपल्या गरजा. मग या ज्या आहेत या नको असलेल्या वस्तू म्हणजे आवश्यक आहेत, परंतु त्यांच्याशिवाय चालू शकणार नाही असं होत नाही. तर अशा वस्तूंची गरज नसताना अनावश्यक आपण जे कपडे घेतो, काही ऍक्सेसरीज म्हणजे विविध प्रकारचे दागिने वस्तू घेतो, या वस्तू घेणं म्हणजेच हव्यास होय. कपडे कसे तयार होतात? बालमित्रांनो, तुमच्या आजूबाजूला तुम्ही बघितलं असेल तर हे चित्र तुम्हाला बऱ्याच वेळेला आढळून येतं. शिंपी कपडे तयार करतो किंवा कपडे शिवतो. मग प्रत्यक्षात कपडे कशा प्रकारे तयार केले जातात, त्यासाठी कोणकोणतं साहित्य लागतं? तर कपड्याचे विविध प्रकार असतात. सुती कपडे,
रेशमाचे कपडे किंवा लोकरीचे कपडे, आपण बघितलं की वेगवेगळ्या ऋतूंमध्ये आपण वेगवेगळे हे कपडे वापरतो. तर ते कपडे म्हणजेच कापडाचे विविध प्रकार. तर सुती कापड, चामडे, रेशीम, लोकर, रेयॉन, नायलॉन हे कापडाचे विविध प्रकार आहेत. आपण जे कपडे वापरतो ते कपडे शिवण्यासाठी प्रामुख्याने आपल्याला हे कापड लागतं. म्हणजेच ते सुती कापड असेल, नायलॉन असेल, रेयॉन असेल, एक्सेट्रा. आणखीन काय लागतं आपल्याला? तर दोरा, विविध प्रकारचे दोरे, त्यानंतर इतर साहित्य म्हणजेच विविध प्रकारची बटणं, चेन, हुक इत्यादी. त्यानंतर काही वेळा तुम्ही बघितलं असेल तर जुने कपडे फाडले जातात, त्यांचा पुन्हा उपयोग केला जातो, पॅच लावले जातात. थोडक्यात कपडा जो असतो तो कपडा कापणे, शिवणे, विणणे या विविध प्रकारांनी हे कपडे तयार केले जातात. आणि हे करण्यासाठी जी यंत्र वापरली जातात, आजकाल आपण बघितलं तर शिंपी हा कपडे शिवतो तो मशीनवर शिवतो, परंतु पूर्वी कापड विणण्यासाठी हातमागाचा वापर केला जात असे. हा आहे हातमाग आणि या हातमागावर कपडे विणले जात असत. त्याच प्रकारे आपण जे बघतो की कपड्यापासून आपण विविध प्रकारचे कपडे शिवतो, बरोबर. पण तो कापड कशापासून मिळवलं जातं? तर कापसापासून. तर त्यासाठी म्हणजे जे काही सूत लागतं, दोरा लागतो, तो दोरा पूर्वी अशा प्रकारे चरख्यावर कातून मिळवला जात असे. तर अशा प्रकारे हा चरखा फिरवला जातो आणि त्या चरख्याच्या सहाय्याने सूत म्हणजे दोरे तयार केले जातात. आजकाल कापड विणण्यासाठी यंत्रमागाचा वापर केला जातो. जवळजवळ 18व्या शतकामध्ये या यंत्रमागाचा शोध लावला आणि त्यानंतर कापड तयार करणं हे यंत्राच्या सहाय्याने होऊ लागलं आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर कापड निर्मिती होऊ लागली. तर कपडा तयार करण्यासाठी प्रामुख्याने कोणकोणत्या प्रक्रिया असतात बघा. तर सुरुवातीला काय केलं जातं? तर कापसापासून मागावर किंवा यंत्राच्या सहाय्याने अशा प्रकारे दोरे तयार केले जातात. त्यानंतर त्या दोऱ्यांचं म्हणजे हे तंतू तयार केले जातात. हे तंतू जितके लांब असतील त्यापासून कापड विणलं जातं आणि त्यानंतर मग त्या कापडाला रंग वगैरे दिला जातो, प्रिंट केलं जातं, छपाई केली जाते आणि त्यानंतर त्याचे कपडे तयार केले जातात. तर वस्त्र निर्मिती म्हणजेच काय? तर कपडा तयार करणे. तर नैसर्गिक किंवा कृत्रिम तंतूच्या सुतापासून अशा प्रकारे हे बघा धागे तयार केले जातात आणि त्याच्यापासून यंत्राच्या सहाय्याने किंवा हातमाग असेल तर हातमागावर यांत्रिक सुया वापरून हे कापड तयार केलं जातं. बघा हे अशा प्रकारे कापड तयार केलं जातं. तंतू त्याच्या जाडीच्या मानाने अनेक पट लांब असल्यामुळे त्यापासून सूत कातणे, कापड विणणे या क्रिया वस्त्र निर्मितीमध्ये प्रामुख्याने केल्या जातात. आणि मग हा कापड तयार केल्यानंतर अशा प्रकारे फॅक्टरीमध्ये मशीनवर विविध प्रकारचे रेडीमेड कपडे म्हणजे आपण जे काही टी शर्ट किंवा शर्ट्स, फ्रॉक्स हे वापरतो ते तयार केले जातात. तर हा आहे यंत्रमाग. यंत्राच्या सहाय्याने कपडे म्हणजेच कापड तयार केलं जातं आणि या यंत्रमागामुळेच बरीच मोठं जे बदल झाले ते वस्त्रोद्योगामध्ये या यंत्रमागामुळे घडून आलेले आहेत. त्यानंतर या उद्योगातून म्हणजे वस्त्रोद्योगातून कापड म्हणजेच वस्त्र उत्पादित केलं जातं. तर हातमागाच्या किंवा यंत्रमागाच्या सहाय्याने या वस्त्रोद्योगातून कपडा तयार केला जातो.
प्रामुख्याने कपडा म्हणजेच कापड हा कशापासून तयार केला जातो? तर कापूस. यातला कच्चा माल जर आपण बघितला तर आहे कापूस. या कापसापासून नंतर हे अशा प्रकारे सूत कातलं जातं म्हणजेच धागे तयार केले जातात. तर वस्त्र निर्मितीसाठी सूत आणि सुतासाठी कापूस हा कच्चा माल वापरला जातो. त्याचप्रमाणे रेशीम जे रेशमाच्या किड्यापासून मिळवलं जातं त्या रेशमाचे किंवा लोकरीचे किंवा कृत्रिम धागेही या ठिकाणी कच्चा माल म्हणून वापरला जातो. तर कपडा तयार करण्यासाठी रेशीम वापरलं जातं, काही वेळेला लोकर किंवा कृत्रिम धाग्यांचा उपयोग केला जातो. तर हे आहेत रेशीम धागे, नायलॉन, रेयॉन यासारखे कृत्रिम धागेही वापरले जातात. आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये प्रामुख्याने कापूस हा कच्चा माल ज्या ठिकाणी तयार होतो असे जिल्हे म्हणजेच प्रामुख्याने विदर्भाकडे मोठ्या प्रमाणावर कापसाचं उत्पादन घेतलं जातं. तर विदर्भातील अमरावती, यवतमाळ, अकोला, वाशिम हे जे जिल्हे आहेत या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर कापसाचं उत्पादन घेतलं जातं. त्यानंतर सूत गिरण्यांमध्ये यापासून या कापसापासून सूत कातलं जातं. बघा अशा प्रकारे हे काय तयार केले जात आहेत? सूत तयार केले जाते. हे बघा कापसापासून अशा प्रकारे मोठ्या प्रमाणावर सूत गिरण्या असतात. याच्यामध्ये हे सूत म्हणजेच धागे तयार केले जातात. सूत कातणे असं त्याला म्हणतात. त्याचबरोबर काही कृत्रिम धागे गुजरात व इतर ठिकाणाहून आणले जातात. तर रेशमी धागे कर्नाटक, आसाम यासारख्या राज्याकडून आणले जातात. तर या वस्त्रोद्योगात वापरला जाणारा कच्चा माल म्हणजेच कापूस, कापसापासून तयार होणारं सूत, रेशीम, वेगवेगळ्या प्रकारचे धागे, लोकर, विविध प्रकारच्या कृत्रिम धागे ह्या स्वरूपातील हा कच्चा माल असतो आणि याच्यापासून मग कपडे तयार केले जातात. तयार केले जाणारे कपडे जे आहेत किंवा कपडा तयार केला जातो हा कपडा नंतर मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर यासारख्या मोठ्या बाजारपेठा असलेल्या शहरात विक्रीसाठी पाठवले जाते. मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक यासारख्या मोठ्या बाजारपेठा असलेल्या शहरात हा माल आल्यानंतर तेथून मग इतर ठिकाणी किरकोळ विक्रेते तो माल खरेदी करून विक्रीसाठी घेऊन जातात. आणि या कपड्यापासून मग विविध प्रकारचे हे रेडीमेड गारमेंट्स म्हणजे शर्ट, फ्रॉक, पॅन्ट यासारखी उत्पादने तयार केली जातात. कापसापासून तयार होणारा जो सुती कपडा आहे या सुती कपड्यापासून तयार होणारे जे शर्ट्स आहेत किंवा विविध प्रकार आहेत यांचा वापर प्रामुख्याने उन्हाळ्यामध्ये केला जातो. आता तयार होणारं हे जे उत्पादन आहे हे उत्पादन तयार करण्यासाठी प्रामुख्याने विविध प्रकारचे कामगार आवश्यक असतात. तर त्यासाठी काही वेळेला कुशल कामगार उपलब्ध होतात तर काही वेळेला अकुशल कामगारांमार्फत सुद्धा काम करून घ्यावं लागतं. थोडक्यात या उद्योगामध्ये कुशल कामगार तसेच अकुशल कामगारांचा समावेश होतो. तर हे कामगार जे आहे हे आजूबाजूच्या प्रदेशातून उपलब्ध होत असतात. तर पूर्वी चरख्याचा वापर केला जात असे आणि चरख्याच्या सहाय्याने अशा प्रकारे सूत कातून त्यानंतर मग त्यापासून कपडा तयार केला जात असे. परंतु
आजकाल मात्र यंत्राचा वापर करून मोठ्या प्रमाणावर कापड निर्मिती केली जाते. तर पूर्वी जेव्हा चरख्याचा वापर केला जात होता त्यावेळेला कापड निर्मिती ही करणं हे थोडंसं जिकरीचं होतं. तेवढ्या मोठ्या प्रमाणावर कापड निर्मिती होऊ शकत नव्हती. त्याऐवजी आता यंत्राचा वापर करून मनुष्यबळाचा वापर कमी केला जातो. त्यामुळेच वेळ, श्रम आणि पैसा यांची बचत होऊ शकत आहे. तर अशा प्रकारे ज्या वेळेला या वस्त्रोद्योगामध्ये यंत्रमागाचा वापर केला गेला तेव्हापासून वेळ, श्रम व पैशांची बचत होऊ लागलेली आहे. परंतु प्रत्येक वेळेलाच आपल्याला अशा प्रकारे कामगार उपलब्ध होतीलच असं नाही. कच्चा माल जो आहे तो सुद्धा योग्य प्रमाणात तसंच दर्जेदार असेलच असं नाही. आणि यंत्रावर काम चालतं म्हणजेच वीज लागते. त्यामुळे या उद्योगात कुशल कामगारांचा तुटवडा, दर्जेदार मालाचा अपुरा पुरवठा किंवा विजेचे भारनियमन यासारख्या समस्या आढळून येतात. थोडक्यात आपण आता या वस्त्रोद्योगाची माहिती बघितली. आता नैसर्गिक धागे म्हणजेच कोणते आहेत बघा, तर कापूस, त्यानंतर रेशीम, रेशमाच्या किड्यापासून मिळणारं रेशीम आणि ताग. ताग म्हणजेच तागाची जी झाडं असतात त्यापासून मिळणारा हे ताग हा धागा. हे झाले नैसर्गिक धागे. त्याचबरोबर लिनिन, मेंढीपासून मिळणारी लोकर हे सुद्धा नैसर्गिक धागे होत. तर नैसर्गिक धाग्यामध्ये असणारा कापूस आणि या कापसापासून आपल्याला हे अशा प्रकारचं सुती कापड मिळते. तर ताग बघा, या ठिकाणी अशा प्रकारे ही तागाची झाडं असतात आणि त्यापासून या तागाचे हे तंतू बाजूला काढले जातात आणि त्यापासून विविध प्रकारच्या या वस्तू किंवा गोणपाट, पिशव्या तयार केल्या जातात. तर लोकर ही आपल्याला कशापासून मिळते, तर मेंढीपासून मिळते. आता आपण महाराष्ट्र राज्यातील काही वैशिष्ट्यपूर्ण वस्त्र निर्मितीची उदाहरणं बघणार आहोत. आपल्या महाराष्ट्रामध्ये पैठणी साड्या ही एक महाराष्ट्राची खासियत आहे. तर पैठणची पैठणी, त्यानंतर सोलापूर हे जे शहर आहे हे या विशिष्ट प्रकारच्या चादरींसाठी प्रसिद्ध आहे. तर सोलापूरची चादर, येवल्याची साडी पैठणी, औरंगाबादच्या हिमरू शाली इत्यादी आपल्या महाराष्ट्रातील काही प्रसिद्ध उत्पादने आहेत. आपल्या महाराष्ट्रातील प्रमुख वस्त्र उद्योग कुठे कुठे आहेत हे या नकाशात आपण समजून घेणार आहोत. या ठिकाणी ही जी काही चिन्ह दिसत आहेत तुम्हाला, ही चिन्ह या नकाशात या ठिकाणी दाखवलेली आहे. पहिलं आहे इचलकरंजी. इचलकरंजी येथील यंत्रमाग किंवा हातमाग जे आहे त्यापासून तयार होणारं वेगवेगळ्या प्रकारचं कापड. इचलकरंजी या ठिकाणी अनेक हातमाग उद्योग अस्तित्वात आहेत. दुसरं आहे महाराष्ट्र राज्यातील एक प्रमुख जिल्हा म्हणजे सोलापूर. सोलापूर या ठिकाणी हे म्हटलं बेडशीट्स फ्रॉम सोलापूर. सोलापूर येथील या चादरी प्रसिद्ध आहेत. त्यानंतर औरंगाबाद या ठिकाणी तयार होणाऱ्या या हिमरू शाली ही सुद्धा एक महाराष्ट्राची ओळख आहे. येवला साडी या ठिकाणी तुम्हाला दिसतंय येवला, नाशिक मधील येवला हे ठिकाण, या ठिकाणी तयार होणाऱ्या या पैठणी ही महाराष्ट्राची एक प्रमुख खासियत.
त्याचबरोबर औरंगाबाद येथील पैठण हे शहर आणि या पैठण येथे तयार होणारी पैठणी, तर येवल्याची पैठणी तसंच पैठण येथील पैठणी ही महाराष्ट्राची एक महत्वाची ओळख, खासियत समजली जाते. तर ह्या आहेत महाराष्ट्र राज्यातील वेगवेगळे प्रमुख वस्त्रोद्योग आणि त्या ठिकाणी तयार होणारे हे प्रमुख वस्त्रांचे प्रकार. हातमाग जे आपण बघितले, इचलकरंजीचे हातमाग प्रसिद्ध जे आहेत, या हातमागाच्या सहाय्याने विणकाम केलं जातं. आता हातमाग म्हणजे काय, तर हात किंवा पाय किंवा दोन्हीही वापरून चालविता येणारा हा एक माग आहे, यंत्र आहे. म्हणजेच माग म्हणजेच काय, तर वस्त्र विणण्यासाठी वापरण्यात येणारे एक यंत्र. तर महाराष्ट्रातील इचलकरंजी हे शहर हातमागावर जे उद्योग चालतात, म्हणजे जे हातमागाच्या सहाय्याने जे कापड तयार केलं जातं त्या उद्योगासाठी प्रसिद्ध आहेत. आता या ठिकाणी हातमागाच्या सहाय्याने काय केलं जातं, तर ताणा म्हणजेच उभे आणि बाणा म्हणजेच आडवे, तर उभे आणि आडवे अशी एक रचना केली जाते आणि अशा प्रकारे हे धागे अडकवले जातात आणि त्याच्यापासून कापड तयार केलं जातं. तर सुताचे उभे धागे आणि आडवे धागे घेऊन ते विणले जातात. हे या हातमागावर केलं जातं. तर इचलकरंजी हे शहर यासाठी प्रसिद्ध आहे. तर यंत्रमाग म्हणजेच सुतापासून कापड विणणारे यंत्र होय. या यंत्राची निर्मिती एडमंड कार्टराइट या इंग्रजाने केलेली आहे आणि यंत्रमागाच्या सहाय्याने जलद गतीने आपल्याला कापड तयार करणे शक्य होते. तर महाराष्ट्र राज्यातील आपण हे विविध वस्त्रोद्योग, काही प्रसिद्ध वस्त्रोद्योग आपण बघितले. आता आपण आपल्या भारतामध्ये काही प्रसिद्ध असे वस्त्र प्रकार आहेत, प्रामुख्याने साड्यांचे प्रकार आहेत, ते आपण बघणार आहोत. बघा, लखनवी चिकन, त्याचबरोबर काश्मीरी सिल्क, बनारसी सिल्क, बनारस येथील बनारसी सिल्क, त्याचबरोबर कडियल असा एक साड्यांचा प्रकार आहे, हा सुद्धा बनारसी सिल्क मध्ये येतो. पितांबरी, वाराणसी येथील हा एक प्रकार आहे, साड्यांचे विविध हे प्रकार आहेत. पोचमपल्ली हा आहे तेलंगणा या राज्यातील एक प्रकार. तर पटोला हा आहे गुजरात राज्यातील एक प्रामुख्याने तयार होणारा वस्त्रोद्योग, पटोला साड्या. तर अशा प्रकारे आपल्या भारतामध्ये आपण जर बघितलं तर विविध राज्यातील हे विविध प्रकार आपल्याला आढळून येतात. बघा, प्रत्येक राज्य जे आहे त्या प्रत्येक राज्यामध्ये आपल्याला विविध प्रकार हे आढळून येतात. तर वस्त्रांमधील विविधता ही आपल्या देशाच्या विविधतेचा एक भाग आहे आणि ही सुद्धा आपल्या भारतामध्ये विविधतेमध्ये एकता दाखवून देणारी गोष्ट आहे. मानवाची जसजशी उत्क्रांती झाली त्या उत्क्रांती दरम्यान मानवाच्या शरीरामध्ये अनेक बदल होत गेले. तर आपली उत्क्रांती ही माकडापासून झाली. माकड 4 पायाने चालता आपण बघितलं. हळूहळू आपण हा माणूस म्हणजेच आपण उभं राहू लागलो. त्याचं शेपूट गळून पडलं. परंतु आपल्या अंगावर म्हणजेच पूर्वीच्या मानवाच्या अंगावर भरपूर केस होते. हळूहळू हे शेपूट गळून पडलं, अंगावरील केस कमी झाले आणि ज्या वेळेला या शरीरावरील केसांचं प्रमाण कमी झालं त्यावेळेला ऋतू बदलापासून संरक्षणाची आवश्यकता त्याला भासू लागली. ऊन, वारा, पाऊस, थंडी हे ऋतू जसजसे बदलत जातात त्यापासून
या केसांमुळे त्याचं संरक्षण होत होतं, परंतु केस कमी झाल्यामुळे या संरक्षणासाठी त्याला वस्त्राची गरज भासू लागली. आणि अशा प्रकारे ऋतू बदलांपासून संरक्षणाची आवश्यकता भासू लागली आणि त्यातूनच वस्त्र ही गरज निर्माण झाली. मग माणूस वस्त्रासाठी काय वापरायला लागला, तर झाडाची पानं किंवा झाडाच्या सालींचा उपयोग तो या ऋतू बदलापासून स्वसंरक्षणासाठी वापरू लागला. तर अशा प्रकारे तो झाडाची पाने आणि साली यापासून स्वतःचं संरक्षण करू लागला. आदिम काळामध्ये सुरुवातीला हा मानव वस्त्र वापरत नसे, परंतु नंतर मात्र त्याने ही झाडांची पानं किंवा साली तो वापरू लागला. त्यानंतर माणूस अन्नासाठी शिकार करू लागला. शिकार केल्यानंतर जनावरांचं जे कातडं आहे त्या कातड्याचा उपयोग तो वस्त्र म्हणून करू लागला. पुढे कापसासारख्या वनस्पतींपासून सूत तयार करण्याची व त्या सुतापासून वस्त्र बनविण्याची कला त्याने शोधून काढली. तर अशा प्रकारे वस्त्रांमध्ये काळानुरूप कसे कसे बदल होत गेले ते बघा. पहिले पानं, नंतर झाडाची साल, नंतर जनावरांचं कातडं, त्यानंतर हे कपडे आणि आज आपण बघतो तर आधुनिक युगामध्ये आपण हे अशा प्रकारचे कपडे वापरतो. तर अशा प्रकारे वस्त्रांमध्ये काळानुरूप बदल होत गेले. तर कापसासारख्या वनस्पतीपासून जेव्हा सूत तयार करण्याची कला मानवाला अवगत झाली, त्यानंतर त्याने सुती कापडाचा वापर आपल्या वस्त्रांसाठी करायला सुरुवात केली. तर मुंबई हे कापड गिरण्यांसाठी जगातील प्रसिद्ध ठिकाण होते. आज होते म्हणण्याची वेळ आलेली आहे, कारण बघा पूर्वीच्या काळी या मुंबईमध्ये असंख्य कापड गिरण्या होत्या आणि मुंबई म्हणजेच कापड गिरण्यांसाठी असलेलं एक प्रसिद्ध ठिकाण होतं. मुंबईमध्ये असलेलं दमट हवामान, मुंबई हे एक बेट आहे आणि या बेटावर दमट हवामान असल्यामुळे लांब धाग्याचे कापड तयार करणे सुलभ होते आणि त्यामुळेच मुंबई हे कापड उद्योगाचे एक मोठे केंद्र बनले. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी होण्यामागे महत्वाचे कारण म्हणजेच मुंबईतील वस्त्रोद्योग होय आणि या उद्योगाच्या भरभराटीमुळे मुंबई ही एक आर्थिक राजधानी झाली. तर कालांतराने जसजसा मुंबईमध्ये उद्योगाची भरभराट होत गेली, अनेक गिरण्या उभ्या राहिल्या आणि त्यामुळे भारताच्या विविध प्रदेशातून रोजगारासाठी या ठिकाणी लोक येऊ लागले. लोक या ठिकाणी स्थायिक झाले आणि तेव्हापासून मुंबई हे भारतातील आर्थिक घडामोडींचे एक महत्वाचे केंद्र बनले. मुंबई द फायनान्शियल हब ऑफ इंडिया. तो वस्त्र आपली गरज या पाठात आज आपण काय शिकलेलो आहोत, थोडक्यात आढावा घेऊया. नैसर्गिक धागे म्हणजेच कापूस, लोकर, ताग, रेशीम यापासून मिळणारे धागे होत. कापड विणण्यासाठी यंत्रमाग किंवा हातमागाचा वापर केला जातो. वस्तूंची गरज नसताना त्या हव्याशा वाटणे याला हव्यास असे म्हणतात आणि म्हणूनच गरजेनुसार वस्तूंचा वापर करणं ही आपण आपली एक सवय केली पाहिजे. वस्त्र निर्मितीसाठी सूत आणि सुतासाठी कापूस हा कच्चा माल वापरला जातो. आपल्या देशातील विविध प्रदेशांना वैशिष्ट्यपूर्ण वस्त्र निर्मितीची परंपरा आहे आणि मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी होण्यामागे महत्वाचे कारण म्हणजेच मुंबईतील वस्त्रोद्योग होय. तर आपल्या भारताचा नकाशा घेऊन
त्या भारताच्या नकाशामध्ये वस्त्रांमध्ये असणारी विविधता म्हणजेच प्रत्येक राज्यामध्ये कोणकोणत्या प्रकारची वस्त्र निर्माण केली जातात ते तयार करणारा एक तुम्ही तक्ता तयार करणार आहात. नकाशाच्या सहाय्याने त्या तक्त्यामध्ये तुम्ही ही माहिती लिहायची आहे. थँक्यू. तर आजचा घटक आवडला ना? अशीच माहिती मिळवण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा. पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागात. थँक्यू.